माय काम करून लईच कटाळा आला. सून आता कधी येते की पाय दुखलाय आणि चातर लई पी वाटला एवढ्या वाढव नुसतं कामच लागलं. सण झाला काय सगळं झालं, तिचा काय यायचा पत्ता नाही, कधी ती का नाही की माय. आई आलीस माय, ये ये. आई आत्ताच याद काढल ते आणि म्हणाल ते कधी ते की सुनबाई सण तर झाला, म्हणाल चांगला झाला का माय सण. हो आई चांगला झाला सण. आई त्यानं विचारला त्या तुम्हाला चांगला झाला माय. आता बॅग ठेव आणि मला लय चहा पी वाटला तर ग थोडा चहा कर. येऊन टेकू सुद्धा देत नाही तरी बॅग सुद्धा थोडं आलेलं चहा प्यायचा एवढं बरोबर कसं लागलं बसत. हो आई 2 मिनिटात करते. अगं 2 मिनिटं म्हणालीस, तुझी किती 2 मिनिटं आहेत. कमला हे 2 मिनिट म्हणजे हे घड्याळीतले नव्ह, ते आपल्या सुनबाईने बनवलेलं टाइम टेबल आहे. अहो बाबा, सकाळी सकाळी यायला कशाला चिडवताय विनाकारण. अरे पोरा, मी कुठं चिडलोय, मी घरातलं वातावरण विभागाव. जिथं वातावरण गरम झालंय तिथंच फक्त जरा सूचना मी देतोय, दुसरं काही नाही. आणि हे बघ पोरा, तुझ्यासाठी डब्बा बनवलो, ते डब्बा घेऊन जा जाता. हो आई. अहो पण तुमच्या डब्याला मी भाजी दिली हो बघा. मग आज मी जर कामावर गेलो तर ते डब्बाच उघडत नाही. माझ का बरं उघडत नाही. मी जर डबा उघडलो आणि त्याचा जर ते वास जर आला डब्यातला तर सगळे मागतील की. अरे मग एवढी चांगली भाजी केली तर जरा कौतुक करायला शिक की. अगं कमला, कौतुक करायला काही हरकत नाही, पण हे पहिलं बघा ना डब्याला भाजी काय केली ते तर. कमला, आज लईच बोर वाटलं मला. मी जरा टीव्ही बघतो, हा म्हणजे हे होतंय. अगं कमला, रिमोट कुठं आहे. अहो मला का माहित, काल ती पोरगाच बघला तर टीव्ही बघा तिथं टेबला खाली पडला असल बिडला असल. कमला, अगं इथे बी दिसणार का रिमोट. कुठं टाकला रिमोट, इथं खाली बी नाही. मग तिथं नसलं तर तिथं मशानवर बघा, सगळं आयतच द्यावं लागत. बघा तिथं असल हुडकून घ्या. पहिला मला याद येणार आल्या, बहुतेक मी खिशात बघतो पहिलं हाय का. तुझ्या मायला ना. कमला, रिमोट सापडला बघ. कुठे सापडला. कुठं राहतोय. माझ्या खिशात होता, खिशात. तुमचा इरादा घरातल्या सगळ्या माणसाला काम लावायचा होता का म्हणते. सुनबाई, टीव्हीचा कार्यक्रम बघण्यापेक्षा घरातल्या सगळ्या लोकांना जर कामाला लावलो ते बघण्यात मजा वाटते म्हणाले. म्हणून असे काय तर खोडे करतात आपले. पोरा कामावून येताना बटाटे, कांदे, टमाटे, कोथिंबर सगळं घेऊन ये यादीनं. हो आई हो, सगळं माझ्या ध्यानात आहे. हो, येताना माझ्यासाठी बिस्किट बी घेऊन या. हो हो, तुझ्यासाठी सुद्धा बिस्किट घेऊन येतो मी, काळजी करू नको. पोरा, माझ्यासाठी मी चहापत्ती घेऊन ये. हो बाबा हो, तुमच्यासाठी सुद्धा मी चहापत्ती घेऊन येतो, काळजी करू नका, आणतो. आणि हे बघ, मी जी सांगितलं का तुला ती सरनो यादीनं घेऊन ये. एवढ्या वस्तू आहेत, मग मला लिहून तर दे. कुठल्या कुठल्या गोष्टी मी ध्यानात ठेवू बरं. अरे तुला एवढी साधी गोष्ट लक्षात राहत नाही का रे. किती सरफळा झालायस म्हणाले. सध्या तुझी बुद्धी कमी कमी हुलल्या का म्हणाले. कमला, अगं त्याला दोष देऊन काय फायदा ग. लग्नानंतर पुरुषाचा दिमाग थोडा कमीच होतो आणि फक्त 2 गोष्टी तेवढे ध्यानात ठेवतो, बायकोची किरकिर आणि तिचं तोंड. एवढं ध्यानात राहते, बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या कमी होऊन जातात. बाबा तुमचं अगदी बरोबर आहे बघा. बाबा, तुम्ही माझ्या बाजूने हाव का तिच्या बाजूने हाव. मी सुरक्षित बाजूने हा बाबा, मी कुणाच्या आद्यात मध्ये जाणार नाही. ए सुनबाई, भूक लागली माय जेवाय ताट वाट जरा. हो आई आणलो. सुनबाई, ए सुनबाई, आज स्वयंपाक लय चांगला केल्याचे माय, भाजी लय चांगली झाली आहे बघ. खरंच स्वयंपाक चांगला झालाय का आई. होय माय, स्वयंपाक लय मस्त झाला, भाजी तर लय मस्त झाली, फक्त मीठ कमी आहे बघ. कौतुक केलं तेच खूप मोठं आहे. मला तर वाटलं आता तू जे कौतुक केलेस ते कॅलेंडर मोठ्या अक्षरात असं लिहून ठेवू वाटलेले मला, तुझं ते कौतुक केलेलं सुनला. अहो मी
तर रोजच कौतुक करते की तर एखादी गोष्ट कमी असल्यास तेवढी सांगते हो. आई तुझे कौतुक करतेस का नाही ते आम्हाला तर ऐकू ना बाबा तुझं कौतुक ते. आई जी रोज कौतुक करतात का ते सगळे टुमनेच राहतात. खरं सांगतो बाबा, कसं आहे, घरामध्ये थोडीशी कुरकुर बी राहावं, हसणे बी राहावं, रडणं बी राहावं, सगळे एकमेकाला हसून खेळून राहावं, तरच घराला घर पण येते ना. सर का एकमेकाला हे करून फायदा नाही ना. आणि सुनबाई उद्या बी स्वयंपाक तूच कर बघ, लय चांगला स्वयंपाक करलेले असतो. पण आई मीच करू का? माझ्यासाठी तर भाजी करू नको, मी सकाळी सकाळी लवकर कामावर जाणार आहोत. मला स्वयंपाक करू नको सांगला मी. नाही नाही, मी बी सकाळी सकाळी लवकर निघून जाणार बाहेर, मी बी काय थांबणार नाही आता. मग तुम्ही सगळेजण सकाळ सकाळी जाणार आहोत तर मी स्वयंपाक करते नाही. असं जर सगळेच बोलले तर घरातला स्वयंपाक करते कोण? बाबा मग तुम्हीच करा स्वयंपाक. हे बघ सुनबाई, माझ्यानं काय होणार नाही. जिथं साखर टाकायची तिथे मीठ टाकून बेजार होईल, विनाकारण तुम्हाला परेशानी होईल. माझ्यानं काय होणार स्वयंपाक करणं, ते तू सासू आणि तू बघून घ्या. घरातील कॉमेडी संवाद यापुढील भागामध्ये पाहायचा असेल तर चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.